नमस्कार, तेज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मिनी समोसा. तर त्यासाठी मी बटाटे कुस्करून घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकणार आहे आणि आलं, लसूण, मिरचीचं पेस्ट टाकणार आहे आणि ते तेलामध्ये छान होऊ देणार आहे. त्यानंतर त्यामध्ये वाटाणा टाकायचा आहे. वाटाणाही छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. जोपर्यंत तेलामध्ये नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहे. मसाल्यांमध्ये मी हळद टाकणार आहे अर्धा चमचा, धनेपूड टाकायचा आहे 1 चमचा, आमचूर पावडर टाकायची आहे अर्धा चमचा, लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शोपा ही टाकू शकता किंवा शोपाची पावडर ही टाकू शकता. आता सर्व मिक्स करून घ्यायचे आहे ते. त्यानंतर बटाटे जे कुस्करून घेतलेले आहे ते टाकायचे आहे आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तो मसाला पूर्ण बटाट्याला लागला गेला पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आणि आपली भाजी पण मी थंड करून घेतलेली आहे. जेव्हा भाजी थंड झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाचा रस जास्त नाही टाकायचा, फक्त अर्धा चमचा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चला आता मग मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे. तेल मी गरम नाही केलेलं आहे, कच्चंच तेल टाकायचं आहे थंड आणि व्यवस्थित मिक्स करून मग पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. याचा डो जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, या पद्धतीत आपण हे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा तास बाजूला ठेवून त्याला छान नरम करून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे तयार करून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही, या पद्धतीने त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. त्याचे 2 भाग करायचे आहे आणि एका भागाला घेऊन त्याचा ट्रायंगल सारखा आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये जो कोन तयार होतो त्यामध्ये भाजी भरायची आणि ज्या कळ्या असतात त्या दाबून घ्यायच्या आहे व्यवस्थित. हवं असल्यास तुम्ही पाणी लावूनही त्या चिपकवू शकता. असंच दुसऱ्या पद्धतीनेही करूया आपण. दुसरंही जे अर्धी आहे पोळी ती घ्यायची आहे, तिलाही ट्रायंगल सारखा आकार द्यायचा आहे आणि जो कोन होईल त्यामध्ये भाजी भरायची आहे आणि व्यवस्थित दाबून व्यवस्थित त्या कळ्या त्या दाबल्या गेल्या पाहिजे, नाहीतर तेलामध्ये ते निघून येते भाजी. नंतर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पूर्ण गरम झाल्यानंतर लहान गॅस करायचा, मगच समोसे टाकायचे आणि तळून घ्यायचे. लहान गॅसवरती समोसे तळल्याने ते कच्चे राहत नाहीत, छान तळले जातात. तर तयार आहे आपले मिनी समोसे.